Architecture of 8051 microcontroller is going on. In previous episode, we already discussed about two registers. Which are those? First one is accumulator and second one is register B. And third is power, program status word, PSW. Okay. So in that, program status word is very important exam point of view. Okay. हे अतिशय महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो बिट 0 to बिट 7 2 मार्काला नुसतं ड्रॉ करायला विचारू शकतात आणि विथ एक्सप्लेनेशन विचारलं तर 4 मार्क तुमचे कुठंच गेले नाहीत, कंपल्सरी. ओके. तर बघा हे काय पॅरिटी फ्लॅग, हे ओव्हरफ्लो फ्लॅग, हे रजिस्टर सिलेक्शन बिट, त्याच्यानंतर हे जनरल पर्पज बिट, ऑक्झिलरी कॅरी आणि कॅरी. हे लक्षात ठेवा तुम्ही. कालचा व्हिडिओ बघितला सगळ्यांनी, कोणी कोणी बघितला, बाकीच्यांनी पण बघून घ्या. का ते जर हे बघा तुम्हाला कालच सांगितलं मी, ते जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, कालचा जर एपिसोड व्यवस्थित समजला तर तुम्हाला बाकी काय सगळं सोपं जाईल. म्हणून माझं वारं, कारण तेच बघतोय आपण पूर्ण. आता हे एक एक पार्ट जो बघतोय ना ते आपण ऑलरेडी तिथं बघितलं. येतं लक्षात. काल ॲक्युम्युलेटर पाहिलं, त्याच्यानंतर रजिस्टर बी बघितलं, आज काल प्रोग्राम स्टेटस वर्डसुद्धा बघितलं. आज आपल्याला DPTR बघायचं. काय बघायचं आहे? DPTR म्हणजे काय? डेटा पॉईंटर. डेटा पॉईंटर हाय आणि डेटा पॉईंटर लो. तर बघा द DPTR इज स्पेशल पर्पज रजिस्टर. ओके. DPTR स्पेशल पर्पज रजिस्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ डेटा पॉईंटर लो आणि डेटा पॉईंटर हाय. आणि त्याचा ॲड्रेस किती आहे रे? 82S to 83H हेक्साडेसिमलमध्ये त्याचा ॲड्रेस आहे. ओके. तर DPL अँड DPH हेल्ड अ 16-bit व्हॅल्यू कॉल्ड ॲज डेटा मेमरी पॉईंटर. त्यालाच आपण काय म्हणतो? डेटा मेमरी पॉईंटरसुद्धा म्हणतो. आणि हे 16-bitची व्हॅल्यू हेल्ड करतं आहे, होल्ड करतं आहे, ग्रहण करतं आहे. ओके. द डेटा पॉईंटर DPTR इज यूज टू पॉईंट एक्सटर्नल रॅम. एक्सटर्नल रॅममध्ये डेटा लोकेशन जे आहे ते पॉईंट आउट करण्याचं काम DPTR करतं आहे. ओके. सम इन्स्ट्रक्शन इन द कोड मेमरी. आता प्रोग्राममध्ये DPTRचं काम काय आहे? एखाद्या मेमरी लोकेशनचं मेमरीमधलं लोकेशन लोकेट करण्यासाठी किंवा फाइंड आउट करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, पॉईंट आउट करण्यासाठी. म्हणून त्याला डेटा पॉईंटर म्हणतात. ओके. तर याच्यामध्ये आपण 00H to FFFH एवढा मोठा सगळा डेटा आपण पॉईंट करू शकतो. किती? 0000S to FFFH एवढा डेटा आपण पॉईंट आउट करू शकतो. तेच जर डेसिमल फॉर्ममध्ये म्हणायचं म्हणल्याच्या नंतर किती? 0 to 6553 इन डेसिमल म्हणजे 0 to 64 KB. 0 to 64 KB. 64 KB म्हणजे एवढं माहिती आहे तुम्हाला? 1 KB इज इक्वल्स टू काय असतं रे? 1 KB इज इक्वल्स टू 1028 बाईट असतं. माहिती आहे तुम्हाला? बीट बाईट माहिती आहे ना? एक बिट म्हणजे किती? एक बिट 0 आणि 1. एक बाईट म्हणजे काय? 8 बिटचं काय होतं आहे? एक बाईट होतं. किंवा त्या 8 बिटच्यामध्ये 2 निब्बल असतात. ओके. 2 निब्बल 4-4चे सेट. आणि असे 1028 जर बाईट सोबत आले तर काय बनतं? 1 किलोबाईट बनतं आहे. काय बनतं आहे? 1 किलोबाईट बनतं. 28 बरोबर आहे का? 24 आहे. 1024 आहे. ओके. 1024 बाईटचं काय बनतं? 1 किलोबाईट बनतं. त्याच्यानंतर 1024 KBचं 1 MB बनतं. MB माहिती आहे ना तुम्हाला? 1 MB 2 MBचे व्हिडिओज फोटोज असतात. तसंच 1024 KB MBचं काय बनतं? 1 GB बनतं. ओके. आणि ते TB माहिती आहे ना तुम्हाला? तर तसं 0 to 65535 एवढं मेमरी लोकेशन कशाचं आहे? डेटा पॉईंटरचं आहे. ओके. आणि हे DPTR पहा, हे 16 बिटचं आहे. याच्यामध्ये हे DPH हाय आहे आणि हे DPH लो आहे. 8 बिटचं असेल तर DPL याच्यामध्ये समावतं आहे आणि समजा जर 16 बिटचं असेल तर याच्यामध्ये समावतं आहे.
तर हे स्पेशल सेपरेट 2 इंडिपेंडंट पण घेऊ शकतो आपण. आणि कंबाईन 16 बिट असेल तर हे वापरा आणि 8 बिट असेल तर हे वापरा. ओके. द DPTR इज युजली स्टोरिंग डेटा. काय करतंय? डेटा स्टोअर करतंय अँड इमिडिएट रिझल्ट देतंय. ते मेमरी लोकेशनसोबत काहीच करीत नाही बघा. अँड नथिंग डू विथ अ मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशनसोबत काही संबंध ठेवतं आहे का? नाही. फक्त पॉईंट आउट करायचं आहे, स्टोअर करायचं आहे आणि इमिडिएट ॲक्शन घ्यायची. इथं आहे, बस संपलं. त्याच्याशी काही घेणं नाही. म्हणजे एखादा ॲड्रेस सांगणार, काय सांगतो? तिथं आहे ते, मी येत नाही, तुम्ही तुमचं बघा. इथे लक्षात, त्या पद्धतीचं DPTRचं काम आहे. कोणाकोणा समजलं आहे? चला, तर आपल्याला आता नेक्स्ट बघायचं आहे.